गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्स बोर्डाची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अकाउंटन्सी हा विषयाचा सिलेबस अगदी मोफत उपलब्ध आपण करून देत आहोत. आणि आपण पहिली लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपला टॉपिक चालू झालेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. आणि या टॉपिकचे आपले प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत, जो प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत प्रॉब्लेम व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा आणि समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवत आहोत. प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण तुमच्यासाठी अकाउंटन्सी या विषयासाठी एक हक्काचा प्लॅटफॉर्म तुमचा फक्त DNA कॉमर्स. कनेक्ट व्हा आणि अकाउंटन्सीची जर्नी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेम सर्वांना माहीतच आहे, ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिले जातात. परंतु सगळ्यात अगोदर आपण ओळखणार मेथड फिक्स कॅपिटल मेथड आहे का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. फक्त एवढंच बघायचं, ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट दिलेला असेल तर करंट अकाउंट बनवायचा म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड. करंट अकाउंट दिला नाही तर करंट अकाउंट बनवायचा नाही म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर इथं बघा, ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट क्रेडिट बॅलन्स दोन्ही बघितले तर आपल्याला काही करंट अकाउंट दिसत नाही, म्हणजे करंट अकाउंट बनवायची गरज नाही. मग करंट अकाउंट नाही बनवायचं, मग काय बनवायचं? फक्त ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. याचा अर्थ करंट अकाउंट नाही आहे. मग कॅपिटलशी संबंधित असणाऱ्या ज्या ॲडलेसच्या ॲडजस्टमेंट आहे त्या कॅपिटलमध्येच ॲडलेस करायच्या, करंट अकाउंट आपण बनवायचा नाही. आता ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार करून घेऊया. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवतो. रुचा अँड जुली हे पार्टनर आहे आणि त्यांचा रेशो वगैरे दिलेला आहे का बघा. रुचा अँड जुली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो सांगितलेला आहे. बरेच विद्यार्थी सांगतील सर रेशो दिलेला नाही, इक्वल वापरू 1:1. नाही, रेशो दिलेला आहे. फक्त तो रेशो तुम्हाला कोणता सांगितला? कॅपिटल रेशो. अंडरलाईन करा. त्यांच्या कॅपिटलवरून तो कॅपिटल रेशो काढायचा, आपण तो नंतर बघूया. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट डायरेक्ट सोडवा. रुचा आणि जुलीने अमाऊंट विड्रॉ केली बिझनेसमधून 3,000 आणि 2,000 पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी पार्टनरने जर पैसे घेतले तर त्याला आपण म्हणतो ड्रॉईंग. ड्रॉईंगची ॲडजस्टमेंट डायरेक्ट सोडवायची. डेप्रिसिएट मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी. डेबिट बॅलन्समध्ये मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी आहे, त्याला स्टार करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स RDDची ॲडजस्टमेंट आहे, खूप महत्त्वाची. ती आपण डेटर्सवर सोडवतो. सन्ड्री डेटर्सला स्टार करा डेबिटमध्ये. आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी दिसतंय बघा, वेजेसला स्टार करा. गुड्स ₹6,000 वर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. गुड्स परचेस केले पण एंट्रीज केली नाही, याला म्हणतात अनरेकॉर्डेड परचेस. इथं बघा, गुड्स सोल्ड केले पण एंट्रीज केली नाही, अनरेकॉर्डेड सेल. अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड सेल, सगळे ॲडजस्टमेंट मी ॲडजस्टमेंटच्या लेक्चरमध्ये शिकवलेले आहे. तो व्हिडिओ आवर्जून बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्या ॲडजस्टमेंट तिथं क्लिअर होतील, तुमचा काहीच डाऊट राहणार नाही. तर अनरेकॉर्डेड परचेस केले पण रेकॉर्ड केले नाही, रेकॉर्ड करावं लागेल. कशामध्ये? परचेसमध्ये. मग अनरेकॉर्डेड परचेसला स्टार करा. अनरेकॉर्डेड सेलला स्टार करा. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आपण काही हिडन ॲडजस्टमेंट चेक करत असतो आणि हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे ज्या इथं दिल्या जात नाही त्या ट्रायल बॅलन्समध्येच असतात. मग ट्रायल बॅलन्समध्ये त्या ॲडजस्टमेंट असतात, कशा ओळखायच्या? तर ट्रायल बॅलन्समध्ये हे 2-3 शब्द लक्षात घ्या. डेट, मंथ किंवा इयर किंवा पर्सेंटेज हे शब्द जर आले तर ती हिडन ॲडजस्टमेंट आहे ट्रायल बॅलन्सची, त्याचे सुद्धा 2 इफेक्ट करावे लागतील. मग ॲडव्हर्टाइजमेंटच्या समोर बघा इयर शब्द आला, मंथ किंवा इयर शब्द येतो, तर ॲडव्हर्टाइजमेंट ही ॲडजस्टमेंट झाली कारण इयर सांगितले. तर 2 इयर्स. आपण फायनल अकाउंट 1 वर्षाचं सोडवतो, इथं 2 वर्ष सांगितले, तर आपण ती कशी सोडवायची मी नंतर सांगेलच. ॲडव्हर्टाइजमेंटला स्टार करा. स्टॉकला डेट असते परंतु ती ओपनिंग स्टॉकची डेट असते, ती काय ॲडजस्टमेंट नाही आहे. तर या पद्धतीने या 7 आणि ही एक ॲडव्हर्टाइजमेंटची 8 ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. आणि आपल्याला करंट अकाउंट बनवायचं नाही कारण करंट अकाउंट दिलेला नाही. मग आपण फक्त बनवणार ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. चला आपण तयार करूया. आता ज्यांना तुम्ही स्टार केलंय, ज्यांना स्टार केलंय त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे करायचे 2 इफेक्ट आणि ज्यांच्यावर स्टार नाही त्यांचा करायचा 1 इफेक्ट. आता रेकॉर्ड करताना फक्त एवढं लक्षात घ्या, आपण अगोदर डेबिट बॅलन्सेस सोडवणार. मग डेबिट बॅलन्सचा नियम तुम्हाला सांगितलेला आहे. डेबिटमध्ये असलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस असू शकतो किंवा असेट. जर तुम्हाला तो एक्सपेन्सेस वाटला तर एक्सपेन्सेस म्हणजे डेबिट साईडला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि असेटला वाटला तर बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा. परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो, परंतु ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवात कशाने करतात? ओपनिंग स्टॉक. मग इथं ओपनिंग स्टॉक दिलेला 1 एप्रिलचा 89,500. मग इथे रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग
स्टॉक ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला 89,500 89,500. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हीच आपली चॅनलची युनिक गोष्ट आहे. प्रॉब्लेमकडे पण लक्ष द्या आणि सोल्युशनकडे पण लक्ष द्या. परचेस आपल्याला लिहायचे, मग लिहा टू परचेस. परचेसची अमाऊंट इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 48,000. आता परचेसवर जी ॲडजस्टमेंट आहे ती नंतर सोडवा. परचेस आणि सेल्सचे आपण रिटर्न वजा करतो. मी तुम्हाला ट्रिक सांगितली. परचेस डेबिटला असतात तर त्याचे रिटर्न नेहमी क्रेडिटला, सेल्स क्रेडिटला असतात तर त्याचे रिटर्न नेहमी डेबिटला चेक करायचे. मग परचेस डेबिटला आहे तर त्याचे रिटर्न कुठं असतील? क्रेडिटला. रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न या शब्दाने. मग बघा रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न. परचेस रिटर्न सांगितलं मग लिहा परचेसमधून रिटर्न आपण नेहमी लेस करतो, लेस परचेस रिटर्न. आणि रिटर्नची अमाऊंट बघा तिथं किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 6,000. 6,000 वजा करा आणि इनरलाच लिहा कारण ॲडजस्टमेंट पण आहे 42,000. आता रिटर्न आपण फक्त वजा करतो, तो ट्रायल बॅलन्समधला आहे, दोन इफेक्ट करत नाही, ती ॲडजस्टमेंट नाही. रिटर्न फक्त परचेसचे परचेसमधून वजा करायचे, सेल्सचे सेल्समधून वजा करायचे. परचेस झालं. ट्रेड एक्सपेन्सेस खर्च आहे, असेट नाही आहे. मग ट्रेड एक्सपेन्सेस बरेच विद्यार्थी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस सर्व खर्च लिहितात. परंतु ट्रेड एक्सपेन्सेस जर आला ना ट्रेडशी संबंधित, तर ट्रेडशी संबंधित ट्रेडिंग अकाउंट, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेस खाली ॲडजस्टमेंट सोडवायची आहे म्हणून एक लाईन सोडा आणि इथे लिहा टू ट्रेड एक्सपेन्सेस. मग ट्रेड एक्सपेन्सेसवर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 3,000. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते डायरेक्ट आउटरला लिहा. ट्रेड एक्सपेन्सेस नंतर सॅलरी खर्च आहे, डेबिटला लिहा. मग ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिटला, मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहितो एक लाईन सोडून. मग इथे लिहा टू सॅलरी, एक लाईन सोडायची ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉसला. मग टू सॅलरीज, सॅलरीजवर ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला लिहा 4,500 4,500. त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरी जॉईंट शब्द आला तर मी तुम्हाला सांगितलं जॉईंट शब्द वेजेस अँड सॅलरी किंवा सॅलरी अँड वेजेस असा येऊ शकतो. पहिला शब्द बघायचा, पहिला शब्द वेजेस आहे. मग वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू वेजेस अँड सॅलरी आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग इनरला लिहा वेजेस अँड सॅलरीची अमाऊंट 2,800 आणि ॲडजस्टमेंट लगेच सोडून टाका. वेजेस अँड सॅलरीवर 5 नंबरची ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग माहिती आहे आपल्याला, आउटस्टँडिंग म्हणजे ते द्यायची आपल्याला. मग आउटस्टँडिंग इन्कम असू द्या किंवा एक्सपेन्सेस, आता एक्सपेन्सेस आहे. आउटस्टँडिंग आपण नेहमी ॲड करतो आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतो. मग पहिला इफेक्ट ॲड आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग 5 नंबरची ॲडजस्टमेंट 800 रुपये ॲड करायचे आहे. ॲड करा 2800 मध्ये 800 रुपये ॲड झाले, 28 आणि 8 3600. आता तुम्ही ॲडजस्टमेंट सोडवताय, दोन इफेक्ट करावे लागतील. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ॲड करतात, दुसरा इफेक्ट लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटीला आता करंट अकाउंट नाही, मग कॅपिटलला जास्त जागा लागणार, ॲडलेस इथंच करणार. 7-8 लाईन सोडा आणि मग लिहा इथे आउटस्टँडिंग कशावर ॲडजस्टमेंट होती? वेजेसवर. आणि किती आउटस्टँडिंग होते? 800 रुपये. आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट झाले, पहिल्यांदा ॲड, दुसऱ्यांदा लायबिलिटी. वेजेस अँड सॅलरी नंतर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहे आणि खर्च रेकॉर्ड करतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि ती ॲडजस्टमेंट आहे हिडन ॲडजस्टमेंट. इनरला लिहा ॲडव्हर्टाइजमेंट कंसामध्ये 2 इयर आणि 2 वर्षाची दिली 4,000. आता इयर शब्द आला म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट झाली, ॲडजस्टमेंट झाली. इयर शब्द नसता तर ॲडव्हर्टाइजमेंट ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा. पण आता ॲडजस्टमेंट आहे, मग कसं सोडवायचं त्याची टेक्निक मी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेमला पण शिकवली, आता परत सांगतो. मंथ आणि इयरमध्ये दिलं तर लक्षात घ्या, मंथ म्हणजे 12 मंथ, मंथ म्हणजे किती? 12 मंथ. आणि इयरमध्ये दिलं तर 1 इयर, 1 इयर. फायनल अकाउंट एवढ्या पिरियडसाठीच कन्सिडर करतात. मंथमध्ये कन्सिडर केलं तर 12 महिने आणि इयरमध्ये फक्त 1 वर्ष. त्याच्यापेक्षा जास्त दिलं, 12 महिन्यापेक्षा जास्त दिलं किंवा 1 वर्षापेक्षा जास्त दिलं तर लक्षात ठेवायची ती ॲडजस्टमेंट होते प्रीपेडची. कारण तुम्ही जास्त दिलं म्हणजे जास्त पेड केलं, प्रीपेडची. आणि 12 महिन्यापेक्षा कमी दिलं
तर ती ॲडजस्टमेंट होते आउटस्टँडिंगची. एवढंच लक्षात ठेवा. 12 महिन्यापेक्षा कमी टाईम दिला आउटस्टँडिंग, 12 महिन्यापेक्षा जास्त टाईम दिला प्रीपेड. इयरमध्ये कमी देत नाही, इयर फक्त जास्त देतात. इयर जास्त असेल, 1 वर्षाचा आपण फायनल अकाउंट घेतो म्हणून 1 वर्षाचंच कन्सिडर करायचं. जेवढे जास्त असतील ते प्रीपेड म्हणून रेकॉर्ड करायचे. मग ॲडव्हर्टाइजमेंट 2 वर्षाचं दिलं, आपण 1च वर्षाचं घेणार म्हणजे 1 वर्ष जास्त आहे, 1 वर्ष जो जास्त आहे तो प्रीपेड आहे. प्रीपेड तुम्हाला सोडवावा लागेल. मग प्रीपेडचे 2 इफेक्ट. मग याच्यावर ॲडजस्टमेंट कोणती? ॲडव्हर्टाइजमेंटवर प्रीपेडची. प्रीपेडचा पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग ॲड करतात, प्रीपेड लेस करतात. मग लेस प्रीपेड आणि किती वर्ष जास्त दिले तेवढे वर्ष. मग 2 वर्ष दिले म्हणजे आपण 1 वर्ष घेणार म्हणजे किती वर्ष जास्त दिले? 1 वर्ष. समजा 3 वर्ष दिले असते तर आपण 1 वर्ष घेणार म्हणजे किती वर्ष जास्त दिले? 2 वर्ष. आता इथं 1च वर्ष घ्यायचं, मग 2 पैकी 1 वर्ष घ्यायचं म्हणजे जास्त किती वर्ष आहे? 1 वर्ष. मग सोडवायची पण गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. मला सांगा 2 वर्षाचे 4000 तर 4000चे निम्मे करा, 4000ला 2 ने भागा. 1 वर्षाचे किती? 2000 आणि 2000 तुम्हाला प्रीपेड लेस करावं लागेल आणि आउटरला येईल 1 वर्षाचा खर्च 2000 रुपये. आता जास्त दिला होता म्हणून प्रीपेड झाला. प्रीपेडचा पहिला इफेक्ट लेस करतात, प्रीपेड दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करतात. मग असेटला रेकॉर्ड करा. असेटची सुरुवात फिक्स असेटने होते. फिक्स असेटसाठी 5 लाईन नेहमी सोडत चला आणि इथे लिहा प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 1 वर्षाची तुम्ही घेतली ती जास्त आणि थोडं प्रॉब्लेम छोटा करू आणि सोल्युशन मोठा करू. 1 वर्षाचं प्रीपेड किती होतं? 2000. तर या पद्धतीने तुम्ही ती ट्रायल बॅलन्सची ॲडजस्टमेंट सोडू शकता. ती प्रीपेडची ॲडजस्टमेंट होती. प्रीपेडचा पहिला इफेक्ट लेस करा आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. जेवढे वर्ष जास्त असतील तेवढे लेस करा. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करायचे. रिटर्न इकडे दिले तर सेल्स कुठं असतील? क्रेडिटला. बघा सेल्स इकडे आणि अगोदर सेल्स रेकॉर्ड करा. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो. मग क्रेडिटला रेकॉर्ड करा बाय सेल्स आणि सेल्सची अमाऊंट लिहा लगेच 1,48,000 इनरला. 1,48,000 लेस त्याचे रिटर्न वजा करायचे सेल्स रिटर्न. यालाच रिटर्न इनवर्ड पण म्हणतात, सेल्स रिटर्न. आणि रिटर्न एकदाच वजा करायचे. रिटर्न किती दिले? 8,000. वजा करून इनरलाच लिहा कारण त्याला स्टार केलं, ॲडजस्टमेंट आहे. मग किती आलं? 1,40,000. 48 मधून 1,48,000 मधून 8,000 रुपये रिटर्न वजा झाले. रिटर्नचा दुसरा इफेक्ट आपण करत नाही. फ्री होल्ड प्रॉपर्टी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर फ्री होल्ड प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रॉपर्टी असे शब्द येतात. प्रॉपर्टी आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. फ्री होल्ड प्रॉपर्टी आपली फिक्स असेट आहे म्हणून सुरुवातीलाच लिहा फ्री होल्ड प्रॉपर्टी. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरला लिहा 23,000. फ्री होल्ड प्रॉपर्टी नंतर विद्यार्थी मित्रांनो ऑफिस रेंट सांगितलं. रेंट वगैरे सगळे खर्च आहे आणि जनरली सगळे खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू ऑफिस रेंट. रेंट टॅक्स वगैरे सगळे खर्च आहे. ऑफिस रेंट किती दिला? 5,000. डायरेक्ट आउटरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट असेल तर इनरला लिहून डबल इफेक्ट करायचा. रेंट नंतर मोटर व्हॅन असेट आहे, फिक्स असेट आहे. मोटर व्हेकल. मग इथे लिहा असेटला मोटर व्हॅन. जागा सोडली आपण फिक्स असेटसाठी. मोटर व्हॅन त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहा मोटर व्हॅनची अमाऊंट 40,000. आता काय ॲडजस्टमेंट आहे? डेप्रिसिएशनचीच ॲडजस्टमेंट असते. बघा इथं डेप्रिसिएट मोटर व्हॅन 5% डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट आहे. 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट आपण लेस करणार. लेस किती टक्के डेप्रिसिएशन? 5% डेप्रिसिएशन. मग 1 0 कट करा. 4,000 म्हणजे 10%. त्याचे निम्मे किती? 2,000. मग 2,000 5% डेप्रिसिएशन आपला येतो. आउटरला अमाऊंट लिहून टाका. किती शिल्लक राहिली? 38,000 38,000. आता विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टमेंट सोडवता. ॲडजस्टमेंटचे करतात 2 इफेक्ट. मग डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करतात, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन. किती डेप्रिसिएशन होतं? 2,000. आता विद्यार्थी मित्रांनो दुसरं डेप्रिसिएशन पण लगेच सोडून टाका. दुसरं डेप्रिसिएशन कशावर आहे? प्लांट अँड मशिनरी. मग अगोदर असेटला लिहा प्लांट अँड मशिनरी. इथे लिहा प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट बघा प्रॉब्लेममध्ये डेबिटला
प्लांट अँड मशिनरी किती आहे तर शेवटी दिली बघा 13,800. मग प्लांट अँड मशिनरी लिहून टाका 13,800 आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन सोडवायचं. किती टक्के डेप्रिसिएशन सांगितलं 7%. मग लेस 7% डेप्रिसिएशन. मग 7% डेप्रिसिएशन काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. एक झिरो कट केला तर 10%, 2 झिरो कट केला तर 1%. मग 2 झिरो कट करा, 2 झिरो कट केले तर 138 रुपये राहतात. 138 1% आहे. 138 गुणिले 7 करा, 138 गुणिले 7 केलं तर किती येतात 966. 966 7% येतात. वजा करा, शिल्लक राहतात 12,834. या पद्धतीने डेप्रिसिएशन सोडवलं आपण 12,834. आता डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी शॉर्टमध्ये 966. मग डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये कंपल्सरी असेल. फिक्स असेटमधून लेस करा जेवढे सांगितले तेवढे आणि तेवढे डेबिटला लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. कुठपर्यंत आलो आपण मोटर व्हॅनपर्यंत. स्टॉक आपला झाला. जनरल एक्सपेन्सेस बघा, ट्रेड एक्सपेन्सेस इथं लिहितात, बाकी जनरल एक्सपेन्सेस सन्ड्री एक्सपेन्सेस सगळे डेबिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. मग इथे लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू जनरल एक्सपेन्सेस. मग जनरल एक्सपेन्सेस किती दिले 2,500. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 2,500. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस नंतर विद्यार्थी मित्रांनो सन्ड्री डेटर्स असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा आणि डेटर्सला आपल्याला जास्त जागा लागते म्हणून इथं रेकॉर्ड करा सन्ड्री डेटर्सवर आपण अनरेकॉर्डेड सेलची ॲडजस्टमेंट पण सोडवतो आणि RDDची पण ॲडजस्टमेंट सोडवतो म्हणून इनरला लिहा सन्ड्री डेटर्स 62,000 आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंतर सोडू 5-6 लाईन नेहमी डेटर्सला सोडत चला. कोल गॅस फ्युएल रॉयल्टी, कोल गॅस फ्युएल, फ्रेट, फॅक्टरीशी रिलेटेड असणारे सगळे खर्च हे सगळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचे नाही. मग कोल गॅस फ्युएल हे आले तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित चला. मग इथे लिहा टू कोल गॅस फ्युएल आणि ॲडजस्टमेंट नाही आहे डायरेक्ट आउटरला लिहा कोल गॅस फ्युएल 1,000 ट्रेडिंग अकाउंटलाच लिहायचं, प्रॉफिट अँड लॉसला लिहू नका. कोल गॅस फ्युएल नंतर कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड दोन्ही शब्द आले बघा. मी तुम्हाला शिकवलं होतं कॅरेज इनवर्ड सांगितलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा, आउटवर्ड सांगितलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा आणि इनवर्ड आउटवर्ड शब्दच नाही आले तर फक्त कॅरेज आलं तर ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा टू कॅरेज इनवर्ड. मग कॅरेज इनवर्ड दिला 800, एकच इफेक्ट करायचा ॲडजस्टमेंट नाही. कॅरेज आउटवर्ड इकडे रेकॉर्ड करा टू कॅरेज आउटवर्ड दिलेला आहे 1,300 डायरेक्ट आउटरला. कॅरेज आउटवर्ड नंतर प्लांट अँड मशिनरी आपली सोडून झाली म्हणजे डेबिट बॅलन्स संपले. आता डेबिट बॅलन्स झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट बॅलन्स. मग क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन एकतर इन्कम असेल किंवा लायबिलिटी असेल. लायबिलिटी वाटलं तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा, इन्कम वाटलं तर क्रेडिटला रेकॉर्ड करा ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. मग कॅपिटल लायबिलिटी आहे मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटीची सुरुवातच कॅपिटलने होते आणि ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे कारण इथं आपण करंट अकाउंट बनवत नाही. मग कॅपिटलला जास्त जागा सोडवा. रुचा आणि जुली 2 पार्टनर आहे. मग पहिला पार्टनर लिहा रुचा, तिचं कॅपिटल बघा 80,000 इनरला लिहा कारण सगळे ॲडलेस इकडंच करणार आपण. 3-4 ओळी खाली सोडून द्या रुचाच्या खाली. आणि दुसरी पार्टनर आहे जुली. मग जुलीचं लिहा, जुलीचं कॅपिटल आहे 40,000. मग जुलीचं पण कॅपिटल इनरला लिहा 40,000. कॅपिटल रेकॉर्ड झाले. त्याच्यानंतर क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा सन्ड्री क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे. ॲडजस्टमेंट याच्यावर आपण सोडवतो अनरेकॉर्डेड परचेस, अनरेकॉर्डेड सेल. तर क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट आहे कोणती अनरेकॉर्डेड परचेसची. तर क्रेडिटरची अमाऊंट इनरला लिहा 22,000. आता अनरेकॉर्डेड परचेस क्रेडिटरवर सोडवतात आणि अनरेकॉर्डेड सेल डेटर्सवर सोडवतात. लक्षात घ्या अनरेकॉर्डेड परचेस क्रेडिटर्सवर आणि अनरेकॉर्डेड सेल्स डेटर्सवर आणि परचेस आणि सेल्समध्ये तो इफेक्ट होतोच.
तर आता आपण ॲडजस्टमेंटचे लेक्चर मी तुम्हाला शिकवले, तिथं तो लेक्चर बघितला तर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आपण काय करू, अनरेकॉर्डेड परचेस सोडूया. मग अनरेकॉर्डेड परचेसची ॲडजस्टमेंट परचेसची सांगितली ना, तर परचेसमध्ये पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट क्रेडिटरमध्ये. अनरेकॉर्डेड सेल सांगितलं तर सेलमध्ये पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट क्रेडिटर्समध्ये. काय करायचं, अनरेकॉर्डेडचे 2 इफेक्ट होतात आणि दोन्ही इफेक्ट ॲडच करायचे, लेस करायचं नाही. परचेसमध्ये पण ॲड करा, क्रेडिटर्समध्ये पण ॲड करा. सेल्समध्ये जर सांगितलं तर सेल्समध्ये ॲड करा, डेटर्समध्ये ॲड करा. म्हणजे अनरेकॉर्डेड परचेस किंवा अनरेकॉर्डेड सेल जर आले तर 2 इफेक्ट होणार आणि दोन्ही इफेक्ट ॲड होणार. मग परचेसमध्ये परचेसचे ॲड करा, ॲड अनरेकॉर्डेड, इथं जागा सोडली होती आपण, ॲड अनरेकॉर्डेड. परचेसची ॲडजस्टमेंट सोडवतोय आपण 6000. मग 6000 ॲड करा आणि आउटरला लिहा 42 आणि 6 किती, 48000. आता ॲडजस्टमेंट सोडवत आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. अनरेकॉर्डेड परचेस परचेसमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा क्रेडिटरमध्ये सोडवा. मग क्रेडिटर लायबिलिटीला या, इथं लिहा. क्रेडिटरमध्ये पण मी काय सांगितलं, ॲडच करायचं. ॲड अनरेकॉर्डेड परचेस, 6000 आणि अनरेकॉर्डेड परचेस ॲड करून आउटरला लिहा 28000. संपली विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टमेंट. अनरेकॉर्डेड परचेस असेल परचेसमध्ये ॲड करा, दुसऱ्यांदा क्रेडिटर्समध्ये ॲड करा, म्हणजे दोन्ही इफेक्ट ॲड होणार. अनरेकॉर्डेड सेल असेल सेलमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा डेटर्समध्ये ॲड करा. बस, परचेस अनरेकॉर्डेड क्रेडिटर्समध्ये ॲड करायचे आणि सेल्स डेटर्समध्ये ॲड करायचे. चला सेल्सची पण सोडूया. अनरेकॉर्डेड सेल किती सांगितले, ते पण 6000 सांगितले. मग अनरेकॉर्डेड सेल आहे, सेल अगोदर सेलमध्ये ॲड करा. मग ॲड अनरेकॉर्डेड किती आहे, 6000. 1,40,000 आणि 6000 किती झाले, 1,46,000. मग सेल्सची अमाऊंट आली 1,46,000. आता विद्यार्थी मित्रांनो, अनरेकॉर्डेड परचेस ॲड केले, अनरेकॉर्डेड सेल ॲड केले. परचेस दुसऱ्यांदा क्रेडिटरमध्ये ॲड केले, सेल दुसऱ्यांदा डेटर्समध्ये ॲड करायचे. मग डेटर्समध्ये ॲड करा, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स किती, 6000 आणि इनरलाच लिहा, कारण याच्यावर RDDची ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवावी लागते. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे RDDची ॲडजस्टमेंट सगळ्यात लास्टला सोडवायची. मग अनरेकॉर्डेड परचेस क्रेडिटरमध्ये ॲड करा, अनरेकॉर्डेड सेलमध्ये ॲड, डेटर्समध्ये ॲड करा दुसऱ्यांदा. बरं, कुठपर्यंत आलो होतो आपण, क्रेडिटरपर्यंत. क्रेडिटरनंतर सेल झालं. RDD ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट्स आणि जे RDD देतात ते ओल्ड बॅड डेट्स ओल्ड RDD असते, त्यांचा एकच इफेक्ट करायचा. डेबिटला बॅड डेट्स दिला तर डेबिटला रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आणि RDD शेवटी वजा करा. बॅड डेट दिले नव्हते, फक्त RDD दिलेली आहे, मग RDD शेवटी वजा करा. आणि इतर ट्रायल ॲडजस्टमेंटमध्ये आले तर त्यांचे 2 इफेक्ट करायचे. ही RDD ओल्ड RDD आहे, तिचा एकच इफेक्ट करायचा आणि शेवटी लेस करायची डेबिटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ती नंतर सोडू. बिल्स पेबल लायबिलिटी आहे, लायबिलिटीला रेकॉर्ड करा बिल्स पेबल. मग बिल्स पेबल किती आहे बघा, तिथं बिल्स पेबल आहे 12,000. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 12,000. बिल्स पेबल नंतर परचेस रिटर्न झाले, परचेसमधून वजा झाले. ट्रायल बॅलन्स पूर्ण संपला, फक्त RDD बाकी आहे. RDD ही ओल्ड RDD, तिचा एकच इफेक्ट करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमध्ये शेवटी लेस करायची RDDची ॲडजस्टमेंट झाल्यावर. ते नंतर बघू. आता ॲडजस्टमेंट कोणकोणत्या राहिल्या, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसऱ्यांदा असेटला. मग चला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिल्या, कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस. कॉस्ट प्राईस आहे 88,000, मार्केट प्राईस आहे 90,000. मी तुम्हाला शिकवलं आहे कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस 2 व्हॅल्यू जर आल्या तर जी कमी असेल ती घ्यायची. कॉस्ट प्राईस मार्केट व्हॅल्यू बघायचं नाही, जी कमी आहे ती. मग 88 आणि 90 कोणती कमी आहे, 88. मग 88,000 घ्या. मग रेकॉर्ड करताना कॉस्ट प्राइस अँड मार्केट प्राइस विच एवर इज लेस शुड बी टेकन ॲज अ क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक आपली विच एवर इज लेस, जी कमी असेल ती. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट क्रेडिटला, दुसरा इफेक्ट असेटला. मग असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक. डेटर्स खाली 4-5 लाईन सोडा आणि इथे लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती,
88,000. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट झाली. रुचा अँड जुली विथड्रॉ फ्रॉम बिझनेस, ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आहे. करंट अकाउंटला किंवा कॅपिटलला, करंट अकाउंट नाही तर कॅपिटलला सोडवा. ड्रॉइंग काय करायचं तर ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट ड्रॉइंग कॅपिटलमधून वजा करायची. जेवढी ड्रॉइंग त्यांनी घेतली तेवढी वजा करा आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. आणि जर कॅपिटलमधून वजा करंट अकाउंट असतं तर करंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केलं असतं. आता करंट अकाउंट नाही तर कॅपिटलमधून वजा करा. मग रुचाची ड्रॉइंग रुचामधून, जुलीची ड्रॉइंग जुलीमधून. लेस ड्रॉइंग आणि हिच्या खाली पण लिहा लेस ड्रॉइंग. मग रुचाची ड्रॉइंग किती बघा, पहिला शब्द रुचा आहे, मग पहिली अमाऊंट रुचा 3,000. मग रुचाची ड्रॉइंग आहे 3,000, वजा करा 80,000 मधून 3,000 गेले म्हणजे किती राहिले 77,000. इनरलाच लिहा. त्याच्यानंतर जुलीची ड्रॉइंग किती आहे बघा तिथं 2,000, मग 40,000 मधून 2,000 वजा करा, शिल्लक राहिले 38,000. इनरलाच लिहा. ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट ड्रॉइंग करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलमधून लेस करा, केली. दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग, बाय ड्रॉइंग. पुढच्या ओळीवर रुचा आणि दुसरी कोण जुली. मग रुचाची 3,000 इनरला लिहून डायरेक्ट आउटरला लिहू शकतात. रुचाची 3,000 आणि जुलीची 2,000, दोघांची मिळून किती 5,000. संपलं. किंवा डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल. ड्रॉइंग करंट अकाउंट नसेल तर ड्रॉइंग कसं सोडवायचं, ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस करायचं आणि दुसऱ्यांदा ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. समजा करंट अकाउंट असतं तर कॅपिटल ऐवजी करंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. संपलं. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट झाली. RDDची ॲडजस्टमेंट आपण सगळ्यात शेवटी सोडवतो. आउटस्टँडिंग वेजेस झालं, गुड्स अनरेकॉर्डेड परचेस अनरेकॉर्डेड सेल ते पण झालं. मग फक्त RDDचीच ॲडजस्टमेंट राहिली. आता RDDची ॲडजस्टमेंट काय करायचं, त्याचे दोन इफेक्ट. ॲडजस्टमेंटमध्ये जी RDD असते, जी बॅड डेट्स असते त्याला न्यू बॅड डेट्स न्यू RDD म्हणतात. त्याचे दोन इफेक्ट करायचे, डेटर्समधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. RDD आणि बॅड डेट्समध्ये पहिले काय घ्यायचे, न्यू बॅड डेट्स. इथं बघा रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ऑन सन्ड्री डेटर्स 5%. फक्त RDD दिली, बॅड डेट्स नाही दिले. बॅड डेट्स जर दिले असते तर अगोदर आपण बॅड डेट्स लेस केले असते, लेस करून जी अमाऊंट शिल्लक राहिली त्याच्यावर RDD काढली असती. आता बॅड डेट्स नाहीच आहे, फक्त RDD आहे तर डायरेक्ट RDD वजा करा. लेस किती टक्के 5% RDD. मग 5% RDD काढा 68,000 वर, एक झिरो कट करा 6,800. 6,800चे निम्मे म्हणजे 5%, 3,400. मग 3,400 वजा करा, 68मधून 3 गेले 65, 65मधून 400 गेले म्हणजे 64,600. किती आलं डेटर्स, संपलं डेटर्स 64,600. मग डेटर्स आले 64,600. आता दुसरा इफेक्ट, जी ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स आणि जे RDD तुम्ही इथं वजा करतात ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचे. मग इथं RDD वजा केली ते ॲड करा डेबिटला. ॲड करण्यासाठी बॅड डेट्स नव्हते, ओल्ड बॅड डेट्स. मग ओल्ड बॅड डेट्स नव्हते, मग ॲड करण्याची गरज नाही. जेवढी RDD आहे ती डायरेक्ट रेकॉर्ड करा. 5% न्यू RDD टू 5% न्यू RDD म्हणायचं. इनरला लिहा किती आली होती ती 3,400. मग इनरला लिहा 3,400. समजा ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स असते तर अगोदर आपण बॅड डेट्स लिहिले असते, त्याच्यामध्ये हे ॲड केले असते. ट्रायल बॅलन्समध्ये नाही आहे, डायरेक्ट लिहा. आता न्यू बॅड डेट्स नाही आहे, फक्त ओल्ड RDD आहे. तर ॲडजस्टमेंट संपली. दोन इफेक्ट झाले. पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस, दुसरा इफेक्ट ओल्ड बॅड डेट्स नसती तर फक्त रेकॉर्ड करा 5% न्यू RDD झालं. दोन इफेक्ट झाल्यानंतर RDDची ॲडजस्टमेंट संपल्यानंतर शेवटी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली ओल्ड RDD वजा करायची. मग ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली ओल्ड RDD फक्त एकदाच वजा करायची, ती ॲडजस्टमेंट नाही आहे. मग याच्यातून ओल्ड RDD वजा करा, लेस ओल्ड RDD. आणि ट्रायल बॅलन्सला ओल्ड RDD बघा किती दिली 1,200. मग इथं वजा करा 1,200. 3,400मधून 1,200, 3,400मधून 1,200 वजा करा, किती राहिले 2,200. या पद्धतीने ॲडजस्टमेंट संपली. RDD फक्त न्यू RDD दिली होती, न्यू बॅड डेट्स नाही. काय केलं, डेटर्समधून वजा केले आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसला ॲड करण्यासाठी ओल्ड बॅड डेट्स नव्हते, डायरेक्ट रेकॉर्ड केले आणि ओल्ड RDD शेवटी लेस केली. संपलं, ॲडजस्टमेंट संपल्या, ट्रायल बॅलन्स संपल्या, करा क्लोज. मग ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करूया विद्यार्थी मित्रांनो. करा क्लोज ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट जर आपण क्लोज केलं आउटरला तर ट्रेडिंग अकाउंटची टोटल येते
93 ने 7, 1 लाख 2 लाख 2,39,000. तुम्हाला टोटल व्यवस्थित करता आली पाहिजे. क्रेडिट जास्त आहे 2,39,000, डेबिटला लिहा 2,39,000 आणि 2,39,000 मध्ये या डेबिटला आलेल्या सगळ्या अमाऊंट वजा करा, 49,500, 48,000 वगैरे सगळ्या. आणि किती फरक येतो, तर फरक येतो 93,100. जागा कमी आहे परंतु व्यवस्थित बघा तुम्ही, फरक येतोय 93,100. वाटलंच तर आपण दुसऱ्या पेनने लिहू म्हणजे तुम्हाला ते कळेल. फरक येतोय 93,100. किती डिफरन्स आला, 93,100. त्याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिट जास्त आहे, डेबिटला फरक आला तर ग्रॉस प्रॉफिट. आता हा प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होणार, हा रेशोनुसार वाटायचा नाही, रेशोनुसार प्रॉफिट अँड लॉसचा फरक वाटतात. मग डेबिटवरून तो जाणार क्रेडिटला, मग क्रेडिटला रेकॉर्ड करा बाय ग्रॉस प्रॉफिट. किती, 93,100. डायरेक्ट आउटरला लिहा 93,100. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा, वरती घेऊ थोडं. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर क्लोज केलं तर डेबिटला संख्या कमी दिसतात, हीच अमाऊंट जास्त आहे, मग क्रेडिटलाच क्लोज होईल. क्रेडिट जास्त किती, 93,100. डेबिटला लिहा 93,100. आता क्रेडिट जास्त म्हणजे डेबिटला फरक येणार आणि डेबिटला फरक आला तर इकडं ग्रॉस प्रॉफिट, इकडं नेट प्रॉफिट. मग हे सगळे अमाऊंट वजा करा आणि किती येतं फरक बघा. मग फरक डेबिटच्या वजा केल्या तर फरक येतो 72,634. फरक किती येतोय, 72,634. त्याला म्हणा नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. मग नेट प्रॉफिट किती आला, 72,634. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस पार्टनरला वाटायचं. मग पुढच्या ओळीवर पार्टनरची नावं, पहिली रुचा आणि दुसरी जुली. आणि वाटताना त्यांचा रेशो वापरायचा. रेशो नाही दिला तर इक्वल. रेशो दिलेला आहे, मी अंडरलाईन करायला सांगितली होती, कॅपिटल रेशो. त्यांच्या कॅपिटलवरून काढा. मग इथं दाखवतोय तुम्हाला मी, रुचा आणि जुली. मग रुचा आणि जुलीचा कॅपिटल घ्या. रुचाचं कॅपिटल किती, 80,000 आणि जुलीचं कॅपिटल किती, 40,000. याच्यावरून रेशो काढायचा, कॅपिटलवरून कॅपिटल रेशो. इक्वल 0 किती आहे, 4 4. कट करा, शिल्लक किती राहिले, 8 आणि 4. याला भाग जातो 4ने, 4ने भाग गेलं 4 1 4, 4 2 8. असा रेशो तुम्हाला काढता आला पाहिजे. 4 1 4, 4 2 8. रेशो काय आला, 2 1. मग 2 कुणाचे, रुचाचे आणि 1 कुणाचे, जुलीचं. मग रुचा समोर लिहा 2 आणि जुली समोर लिहा 1. 2 आणि 1 किती झाले, 3. टोटल प्रॉफिट आहे 72,634. मग 72,634ला टोटल रेशो 2 आणि 1 किती, 3. 3ने भाग द्या. मग 72,634ला 3ने भाग दिलं तर पॉईंटमध्ये उत्तर येतं 24,211.33. एवढं उत्तर येतं. किती उत्तर येतं, 24,211.33. आणि जे उत्तर आलं तो 1 शेअर असतो. पहिल्या पार्टनरचे शेअर किती, 2. मग त्याला 2ने गुणा, मग 24,211. रुचाचं काढू आपण, 24,211.33. तिचे शेअर किती, 2. मग 2ने जर गुणलं तर डबल करा, 24 2 48 आणि हे 211चे म्हणजे 422. 48 422.66. मग किती आलं, 48 422.66. तुम्हाला दाखवते मी. 0.66 म्हणजे 50च्या पुढे आहे. मग 48 422 ऐवजी किती, 48 423. कुणाला जाणार, रुचाला. मग रुचाला लिहा 48 423. आणि जुलीचा एकच शेअर आहे, एक शेअर म्हणजे आलेलं उत्तर आलं किती होतं, 24,211.33. तेवढंच ठेवा. मग 24,211. रेशोनुसार तुम्हाला वाटता आलं पाहिजे. तर दोघांना वाटलं, हे आता आपण इरेज करून घेऊ. तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवलं होतं, कॅपिटल रेशो त्यांच्या कॅपिटलवरून काढायचा. आता आपण हे वाटलं सगळ्यांना. आता नेट प्रॉफिट, नेट लॉस, करंट अकाउंट किंवा कॅपिटल. करंट अकाउंट नाही तर कॅपिटल. कॅपिटलमध्ये काय करायचं, ॲड. मग रुचाचं कॅपिटल, नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करा. जुलीचं नेट प्रॉफिट तिच्या कॅपिटलमध्ये ॲड करा. मग चला बॅलन्स शीटला, रुचाच्या खाली लिहा ॲड नेट प्रॉफिट. आणि जुलीच्या खाली लिहा ॲड नेट प्रॉफिट, कारण करंट अकाउंट नाही आहे. करंट अकाउंट जर असताना तर नेट प्रॉफिट नेट आलेला डायरेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड केलं असतं. तर रुचाचं किती, 48 423. मग रुचा खाली लिहा
48,423. आता 48,423 करा प्लस 77,000मध्ये. मग 77,000मध्ये 48,423 जर केले किती येतात? हे 423 तर तसेच येणार. 1,25,423 एवढं आलं. आता 38,000मध्ये हिचं नेट प्रॉफिट ॲड करा. जुलीचं नेट प्रॉफिट किती? 24,211. माहिती लिहा 24,211 ॲड करायचे. मग 38 आणि 24 48, 58, 4 62 आणि 211 तसेच 62,211. या पद्धतीने आलं. दोघींचं नेट प्रॉफिट आउटरला क्लोज करून टाका. बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. आणि बॅलन्स शीट कितीवर टॅली होते बघा. तुम्ही सगळ्यांनी बेरीज वजाबाकी सगळ्यांना जमली पाहिजे. बॅलन्स शीट तुमची विद्यार्थी मित्रांनो टॅली झाली पाहिजे 2,28,434. मग लिहा 2,28,434. 2,28,434. या पद्धतीने आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा आज पण प्रॉब्लेम सोडवला आणि बॅलन्स शीट टॅली केली 2,28,434 वर. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता आला पाहिजे. अशा नवनवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण आपल्या चॅनलवर करणारच आहोत. तुम्ही व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण परत एकदा नवीन प्रॉब्लेम घेऊया. थँक्यू.